मंडळी, आज या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा विषय मी घेऊन आलेलो आहे की हे माझे वडील आहेत, यांना शुगर आहे आणि शुगर असल्यामुळे यांच्या या ठिकाणी पायाला हवा अशा पद्धतीनं धसकट घुसलं होतं आणि धसकट घुसल्याच्या नंतर त्यांना जखम झाली. जखम झाल्याच्या नंतर आपण डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर शुगर असल्यामुळे ती जखम त्यांच्याकडून मिळाली नाही आणि त्यानंतर या पद्धतीनं हे पूर्ण अशी जखम पूर्ण असा हात जात होता आणि ही जी बघू शकता आपण जखम. ह्या जखमेचं आयुर्वेदिक औषध आपण स्वतः या ठिकाणी त्या टायमाला तयार केलेलं आहे आणि त्या औषधानं ही जखम पूर्णपणे क्लिअर झालेली आहे. शुगर असल्यामुळे डॉक्टरचं औषध काम करत नाही, त्या गोळ्याचं पॉवर काम करत नाही, त्याच्यामुळे आयुर्वेदिक औषधं या पद्धतीने बघा ठीक झालेलं आहे. आता व्हिडिओ काढायचा विषय असा आहे की आता परत या ठिकाणी वडिलाला उमदळलं, डॉक्टर दवाखान्यात गेलो. त्यानंतर मी पेशंट बघितले की तू पाय कापलेले, असे पाय कापलेले, कारण ते जे गँग्रीन असतं गँग्रीनची जखम मिळत जाते, त्याच्यामुळे मिळत नाही. आणि म्हणून माझी विनंती, हे बघ हे सुद्धा आता मिळत आलेले, आता सध्या ताजी जखम आहे ही मिळत आलेली, पूर्णपणे आपल्याकडे औषध आहे. आणि ज्यावेळेस आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर शुगर असल्यामुळं जे काही गोळ्या आहेत ते काम करत नाही. म्हणून माझी विनंती आहे, ज्यांना शुगर असेल आणि जखम मिळत नसेल, बॅक्टेरियाची जखम, इन्फेक्शनची जखम आणि गँग्रीनची जखम, कुठल्याही प्रकारची जखम असली तर माझं या ठिकाणी मी नाव देता येईल आणि माझा नंबर सुद्धा देता येईल. नंबरवर कॉल करा. ही पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धतीने आपण पूर्ण जखम क्लिअर करतो. ही माझी सर्वांना कळकळीची अशी विनंती आहे. धन्यवाद.